नमस्कार, मी गायत्री. सर्वात पहिलं तुम्हा सगळ्यांचं ह्या एपिसोड मध्ये खूप खूप स्वागत. आजचा एपिसोड खूप स्पेशल होणार आहे, कारण की झी म्युझिक कंपनीने नुकतंच रिलीज केलेलं गाणं गाठ सुटना ह्या गाण्याची संपूर्ण टीम आज आपल्या सोबत इथे गप्पा मारायला आलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण भेटूया ह्या गाण्याच्या कलाकारांना. वैष्णवी, समीर, तुमचं खूप खूप स्वागत. ह्या गाण्याचे दिग्दर्शक म्हणजे मिस्टर प्रदीप गुरव, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करते. तर सर्वात पहिलं आपण गाण्याच्या दिग्दर्शकांकडे जाऊया. सगळ्यात आकर्षित, मलाच नाही तर प्रेक्षकांनाही खूप आकर्षित असं वाटणारं ते गाण्याचं नाव होतं. तर ते गाण्याचं नाव, त्याच्या मागची काही स्टोरी कळाली आम्हाला, तर आवडेल आम्हाला ऐकायला. गाण्याच्या मागची स्टोरी समीर सांगेल. ऍक्च्युली गाठ सुटना जे टायटल आहे, हे गाणं लिरिसिस्ट जो आहे निरंजन पेडगावकर, फुल फ्रीडम दिला होता लिरिसिस्टला की गावाकडचं एक गाणं हवंय, कपल्स रोमॅन्टिक स्टोरी हवी. त्याचे एक पॉईंट जो असेल, जी कॅची लाईन असेल, तर ती जास्त क्रेडिट जे आहे त्या टायटलचं ते पूर्ण श्रेय त्या नीरूला आहे. त्यांनीच ते लिहिलेले. मी आता वैष्णवीकडे येते. तू अर्थातच खूप गोड दिसतेस, पण त्या गाण्याचा तुझा लुक होता, त्याच्याबद्दल तू काय सांगू इच्छिते? थँक्यू. गाण्यातला लुक डिझाईन आम्ही सगळ्यांनी मिळत केला होता. म्हणजे जवळपास त्याच्यावर 8 दिवस काम चालू होतं. समीरचे कॉस्ट्युम असतील, माझे कॉस्ट्युम असतील, एक डिटेल, मग ती साडी कुठल्या कलरची असायला पाहिजे, मग त्याचा असं दुपट्टा, ओढणी जे घेतली ती कुठल्या कलरची असायला पाहिजे. सो डिटेल मध्ये आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर काम केलं होतं. आणि त्या कॉस्ट्युम डिझाईन जे झालंय त्याचं श्रेय सगळ्यांना ऍक्च्युअली. आणि आतापर्यंत वेगवेगळ्या मूवीमध्ये किंवा सॉन्ग मध्ये आपण एक ड्रेस किंवा काही साडी असे साधे कॉस्ट्युम असे असतात, ते पण छान दिसतात. पण मला पर्सनली हा लुक खूप आवडला. मी गाणं पाहिलं आणि त्या गाण्यात मला असं दिसलं की समीर गाण्यात खूप हरवला होता. तर ऑन द सेट काय कंडिशन होती ही समीरची? प्रेमात बुडायला तो असे असतो ना, तो गावाचा वात्रट मुलगा आहे आणि त्याला फक्त एकच काम आयुष्य की त्या मुलीवर प्रेम करणं. ती मुलगी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी जाणं, तिच्या संग कसं बोलता येईल तेवढं करणं, आणि जी ज्या गोष्टी करता येतील, म्हणजे ती समजा फोन लावायला गेली बॉक्सला, तर ती जाऊन थांबणे की बापरे आता ती मला काय बोलते का, या बेसिक गोष्टी. आणि डान्स जो आहे ना फॉर्म, म्हणजे त्या हरवल्याचं कारण म्हणजे वेगळे मित्र आहेत माझे. ह्या दोन मित्रांचे खूप महत्वाचे घटक आहेत त्या गाण्यामध्ये, दोघ जण. त्याचं कारण हे की त्यांना बघून मला असं मोटिवेशन यायचं, त्यांना बघून मला मोटिवेशन यायचं की म्हणजे गाण्यामध्ये बघाल तर आपण त्यांचं शर्ट पण काढलं, म्हणजे एवढं मोठे एका सीन मध्ये आमच्या दोघांचं म्हणजे नाईट सीन होता. नाईट सीन मध्ये म्हणजे मी स्वप्नात इमॅजिन करतोय, तिला गालावर नाचते वगैरे, आणि आम्ही दोघं जण डान्स करतो स्वप्नात इमॅजिन. तर माझ्या स्वप्नात हे दोघं जण वरचं टी शर्ट नाही येत आणि लुंगी आणि डान्स अर्थातच खूप, म्हणजे मी संदेश तुम्हाला पाहिलंय, तुम्ही खूप मूवीज मध्ये वगैरे खूप डॅशिंग असे कॅरेक्टर्स निभवलेले आहेत. तर रोमॅन्टिक कॅरेक्टर करताना काय मजा आली? ऍक्च्युली समीरने जेव्हा कॉल केला तर म्हणला एक साऊंड शूट करायचंय, म्हणजे अक्षय आणि तू पाहिजे मला, तुम्ही या आणि छोटे छोटे सीन असतील आपले आणि ते करूयात. तर ठरल्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग झालं. शिवतर पोचलो आम्ही आणि सीन असं झालं, तिथं गेल्यानंतर सगळे निवांत पडले आणि आम्ही दोघं नॉर्मल होतो की आता उद्या जे काय असेल ते पटापट सीन उरकू आणि कधी समीरने धप्पा दिला की तुम्हाला दोघांना डान्स करायचा माझ्यासोबत. डान्स करणं त्याच्यापेक्षा अरे खूप प्रॅक्टिस आणि खूप बीट आणि रिदमचा गेम येतो. आम्ही ऑफ बीट वाले माणसं नाही का, तर ते जमणं पॉसिबल नव्हतं. पण अख्ख्या क्रू समोर यांनी प्रॅक्टिस घेतली, पण मजा आली. त्याच्यापेक्षा वेगळं काय, हिरो आणि हिरोईन त्यांचा रोमॅन्टिक सीन चालले, कपडे काढून आम्ही नाचले. मी अक्षयकडे येते. मी पाहिलंय तो एक स्किप आहे कॅरेक्टर मध्ये, पॉलिटिशियन टू रोमॅन्टिक सॉन्ग. डान्स करायचं हे तर माहितच नव्हतं सगळ्यात पहिले. मग तो सरप्राईज इव्हेंट होता, पण असं सांगितलं की डान्स आहे आणि असं आम्हाला होत. आणि त्यांनी खूप मेहनत घेतली डान्स करायला. तुम्ही गाणं या गाण्यामध्ये ना एक शॉर्ट आहे, परत गाणं परत बघितलं असं परत येतं गाणं बघा. 8% काहीतरी म्हणजे शेवटी 30 सेकंद असते, 2 शॉर्ट आहे, ब्रिज वरती एकटा नाचतोय. आम्हाला डिरेक्टरने सांगितलं होतं की नाचत जायचंय, तुम्ही एन्जॉय केलाय, तिला भेटून आलाय, तो खुशीमध्ये. हे तेव्हा खुशीमध्ये काय की माझ्या मित्राला ती हो म्हणलेली
ह्यांची खुशी जास्त आहे माझ्यापेक्षा. आणि हे गाणं परत जाऊन बघा शॉर्ट एक 2 शॉर्ट मी एक असतो गे वगैरे एकमेकांना मिठी मारताय छाती ढवळून जायचंय का एका त्यांच्याबरोबर बसतो आपण. तर सीन असा होता की ऑलरेडी कपडे ओले झाले, हा माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय, होतंय का नाही माहित नाही. सुशील कॅमेऱ्याच्या मागणं सांगतोय डीओपी नाही का, आणि कमाल होते आणि चला चला फिरा आणि नदीत उतरायचा. नदीमध्ये आता तेवढं उतरून खाली गेलो आणि ऑलरेडी टीम सगळी खाली जाऊन कचरा वगैरे साफ करून आली होती. पण सुतगळीतलं पाणी खूप शुद्ध स्वच्छ पाणी. तर असं खूप मोठे मोठे दगड होती तिथं स्टेप करायच्या होत्या, पण ते पाणी थंड आणि एवढं छान होतं की तिथं न जाता ते पाण्यात करायचं डिसिजन झाला आणि त्या स्टेप पाण्यात सुद्धा केलं. आणि ते एक सीन करायला 4 तास लागले त्यामुळे. तुम्ही आता बोलले की हे गाणं शिवतरगळ इथे शूट झालं. खरं तर खूप साऱ्या आपल्या ऑडियन्सला माहित नाहीये की हे एक्झॅक्टली आहे कुठे. आणि दुसरी गोष्ट मी ऐकून आहे की तिकडे बिलकुल रेंज नाहीये. तर तुमच्या सेटवरचे लोक कोणी हरवले तर तुम्ही काय करत होते? हरवण्यासारखं लोकेशन नाही येते, मन हरवण्यासारखं लोकेशन आहे. आणि भारी गोष्ट अशी आहे तिथं की मोबाईलची रेंज जाते ना तेव्हा वेळ भेटतो माणसाला. आणि ते गाव तसं आहे, तुम्ही स्वतःला भेटता तिथं गेल्यानंतर. तिथल्या नेचरला अनुभवता. पाणी ऑलरेडी 2-3 सिनेमांचं शूट झालं तिथं आमचं आपलं. तर ते 2-3 सिने ते सांगायचं कमी ना आमचं गाव जास्त वाटतं. अर्थातच गाण्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. जेव्हा पहिल्यांदा कळालं की झी म्युझिक कंपनी आपलं गाणं रिलीज करते आणि आता आपण मोठ्या स्क्रीनवर दिसणार आहे, तेव्हा काय रिएक्शन होती? कोण सगळ्यात जास्त एक्साइटेड होतं? इंटरेस्टिंग विषय हा तर होता की एकतर गावाकडचं गाणं बनलं होतं, त्याच्यात ते कॉस्ट्युम, त्याच्या आतरंगी कॅरेक्टर सगळे, ती मजा, ते सगळं बनल्यानंतर एक मोड बनते, त्याचं एक गाणं मस्त बनलं होतं. आणि त्याचं काय करायचं हा प्रश्न आम्हाला होतात म्हणजे सगळ्यांना की काय कसं करायचं किंवा काय आपलं युट्यूब वरती टाकायचं का किंवा काय. पण एवढं चांगलं बनलेलं गाणं आहे ते कुठेतरी कुणाला तरी दाखवावं. समीरनं त्यांच्या मित्रांना काही कॉन्टॅक्ट केले, त्या गोष्टीतून आपल्याला एकजीचे कॉन्टॅक्ट आले समीरकडे आणि त्यांना इंटरेस्ट घेतला त्यांनी. मुळात तर म्हणजे एक्साइटमेंट तर सगळ्याच टीमची होती. ते काम करतानाच आम्ही ठरवलं होतं की चांगल्याच प्लॅटफॉर्मला गाणं जाणार. ते प्रत्येक टीम मधल्या काम करणाऱ्या सगळ्या व्यक्ती माहिती होतं की आपण जे गाणं घेणार आहे. म्हणजे मुळात पैसे देणारे पण चॅनल्स भरपूर आहेत, आज पण आहेत, जे मला म्हणले होते की एवढे पैसे देऊ आणि हे गाणं आम्ही घेऊ. पण ऍट द माहिती आहे काय की ही जी टीम आहे ज्या सगळ्यांनी काम केलेले, ते प्रामाणिक काम केलं त्यांचं, ते काम चांगल्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित व्हावं एवढीच इच्छा होती. त्यामुळे आमची झीला गाणं रिलीज केलेलं आहे. याच्या आधी पण 2 गाण्यांची गाणी ऑलरेडी झीला रिलीज झालेली आहे. त्यामुळे चिंता नव्हती की म्हणजे कुठल्या लेबलला जाईल का काय होईल. प्रामाणिक प्रत्येक चांगल्याच ठिकाणी दिसतं आणि ते पोहोचतं. आता फक्त एवढंच टार्गेट आहे, सगळ्यांनी मेहनत प्रामाणिक केली आणि तेवढं प्रामाणिकपणे हे गाणं पोहोचवणं आणि दिसावं. आनंद हाच आहे की गाणं बनतंय आणि ते झीला लागतंय नाही का. आणि ते अख्ख्या महाराष्ट्रात जगात सगळी जिथे स्ट्रीम होणार आहेत ते बघितलं जाणार आहे. बनवतोय एवढ्या मेहनतीनं तर ते तेवढंच लोकांपर्यंत गेलं की तीच मजा आहे ना. पहिलं टार्गेट असं असायचं की काहीतरी काम मिळवले, म्हणजे नाटकात कुठं तरी रोड भेटले नाही का, पडद्या मागे असू दे पण कुठं तरी रोड भेटले, ऍटलीस्ट उभं राहायला जागा मिळाली. पहिल्यांदा रोड मिळाला. त्यानंतर म्हटलं की आता शॉर्ट फिल्म तरी मिळवली, शॉर्ट फिल्म मध्ये काम मिळालं. त्यानंतर मग इच्छा वाढत गेली. मग म्हणलं आता सिरियल मिळवते, सिरियल झाली. सिरियल नंतर मी फिल्म मिळवते, फिल्म झाली. आता टार्गेट कुठे वाढलं माहितीये का? म्हणजे आता मला असं वाटतंय की काम सगळे करत राहतो. सगळेजण आता सगळेजण सगळे मोठे मोठे लेबलचे चांगले प्रोडक्शन जातात. एखाद्या योगदान तू पण येते. म्हणजे सगळेच मोठे मोठे प्रोडक्शन मध्ये मोठे मोठे स्केलला काम करतात सगळेच जण. फक्त आता इच्छा नाही माझे जे प्रामाणिक काम करतोय ना ते प्रामाणिक काम लोकांपर्यंत जेवढ्या चांगल्या रीत्या पोहोचवता येईल. आम्ही आतापर्यंत कुठल्याच इव्हेंटला घेऊन बेसिक गाणं करायचो, रिलीज करून टाकायचं. अर्थातच तुम्ही सगळे एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखता. हे सगळी मागची जे क्रू आहे तो पूर्णपणे तुमची टीम आहे. मी पहिल्यापासून म्हणजे बघत हे आहे. सगळी लोक माझी घर आहेत, म्हणजे घरातले मेंबर आहेत नाही का. प्रत्येक जण एक कोणतरी एक माणूस असा आहे तो घरातला बाप आहे जो सगळ्यांना सांभाळून ठेवलाय नाही का, की बाबा तू हे कर तू हे कर. एक आई जसं की सगळ्यांना सांभाळतो की काय नाही रे चिकले बाळा थोडस असं नाही का. असे प्रत्येक जण कॅरेक्टर हे सगळे सांभाळून आहे. आणि मुलगा एक वातड असतो कोणतरी त्यावर संगीत येतो.
तर अशी ही टीम आहे पूर्ण. अतरंगी फॅमिली आहे हा. त्यामध्ये काय बनतं ते त्यामुळं ही जी जे काही प्रोडक्ट ह्याच्या पुढे बनते ह्याच्या आधी पण जे बनले तर त्या टीमने बनल्यामुळं आणि त्या बॉन्डमुळं ज्यावेळी तू संपायचं त्यावेळी रात्री फोन नसायचे हातातले हो. डिस्कशन असायचं त्यामुळे ते कामाचं बॉन्ड बनणं किंवा त्या गोष्टी तसे आलेले आहेत. तेवढं ते सोपं झालं विचार करायला टाइमच नसेल ना. म्हणजे आता कसं होतं नॉर्मली तुम्ही जर पुण्यात शूट करत असेल मुंबई पुण्यामध्ये तर पुढे प्रत्येक जण शूट करतात. झालं शूट झालं टेक झालं आता 2 मिनिटात आपण झालं की हा, काय चाललंय सगळे सोशल मीडिया चेक करू ह्या गोष्टी होतात. तिथं हा विचारच नाही ना. एक संपलं की पुढे काय करायचं आम्ही तेवढं डिस्कस करायचं तुला काय वाटतं आपण काय केलं पाहिजे हा मुद्दा काही डिस्कस होतो जेव्हा तुम्हाला दुसरा ऑप्शनच नसतो तुम्हाला तुमच्या कामावर फोकस असतो. मेन गोष्ट तर ही आहे की तुमची ऑन स्क्रीन केमिस्ट्री तर चांगलीच आहे, पण ह्या दोघांची केमिस्ट्री बघून तुम्हाला बाकी लोकांना काय वाटत होतं? आम्हाला माहिती आहे खूप जण विचारायचं. आम्ही जवळपास 12-13 वर्ष झालं मी प्रेताबल सो आम्ही 3 गाणी सोबत केली हो, होती. जास्त मला आठवत नाही आपण गावावर केली सोबत. 3-4 मूवी सोबत केले, हो. सॉन्ग सोबत केले, भरपूर काम आयडीज तर विचारूच नका म्हणजे खूप आवडत. ते एक हे असतं की स्ट्रगलिंग फेज मध्ये जेव्हा माणूस असतो ना तेव्हा सगळे कॅरेक्टर सूट होतात. हो. त्यातलं तुमचं सगळ्यांचं मला तरी तेच दिसतंय की मुळात खूप कॅरेक्टर्स तुम्हाला सूट होतात मुळात चांगल्या कम्फर्ट प्रकारे. झोन जो म्हणतो ना आपण म्हणजे काय होतं हे जेव्हा आपण फायदा सांगतो म्हणजे आम्ही 13 वर्ष काम केलं तर माझ्या स्क्रीनवरती पण ते जे दिसतं ना त्याचं रिझन एक असतं. जर समजा नवीन कोणते ऍक्टर्स असतात 100% ते आले असतील तुम्ही पण आता टीम केल्यात वेगळ्या ऍक्टर सोबत किंवा मी वेगळ्या ऍक्टर सोबत केले असते तर होतं काय म्हणताय का जेव्हा एखादी मुलगी येते मी माझं सांगतो मी लुक टेस्टला पण असं असतो म्हणजे एखादी लुक टेस्टला करून आर्टिस्ट जातो काम शेअर तर माझा जेव्हा माझा स्क्रीन होतो ना तेव्हा असं असं थरथर होत असतो आणि हे माझं होतं एखाद्या माणसाला आपण ओळखतो ना तो कम्फर्टनेस त्या कॅरेक्टर मध्ये दिसतो आणि हा. ते छान काम होते. आणि माझ्या मस्ती करत करत ते शूट होतं ना म्हणजे आता ही सगळी टीम फॅमिली आहे ना म्हणजे मीला टोमने मारणार किंवा टोमने मारणार त्या टोमण्यामध्ये मी थोडंसं चिडचिड होणार चिडचिड मध्ये प्रेम दाखवायचं आम्ही भांडतो पण खूप भांडतो. केमिस्ट्री भांडण जास्त आम्ही केमिस्ट्री असायचं कारण एवढं असतं फक्त की नाही का स्क्रीनवरती काहीच करू शकत नाही हो. ते असल्या पाठीमागे कारण दिसणार आपण पाठीमागे एवढे छान असतो तर ते कॅमेऱ्यावरती तसे दिसतो. माझे स्केप चुकायचे सारे ठीक आहे भेटीला गाठं सुटलं. दरवेळी चुकायची. आणि ह्याला नोटीस व्हायचं की याची स्केप चुकते मला सांगू दे आणि याला सांगायला तो सीन आहे जिथे सिक्वेन्स आहे आणि आम्ही दोघं नगे बसलोय नाही ना तो समोर मी इथं आणि हळूहळू ह्याने मला सांगितल्यावरती मी करायला लागलो व्यवस्थित पण हा म्हटलं की दाखवायला गेला की तुझं काय होत होतं म्हणजे तो असं चुकत होता म्हटलं आता ह्या टेक्निक करून दाखवतो तुला नाही का लागला करायला सगळ्यांना नोटीस जात मी नाही नोटीस झालं आज दाखवत होता की तुझं हे चुकतंय जे कधी थांबवलं नाही काय इकडं म्हणतं इकडं जायचं म्हणजे आमच्या दोघांनाच माहित होती की अरे हा ऍक्च्युली हा नाही चुकला हा सांगत होता तू असा चुकतोस त्याचा आपण ज्याला रस्ता चुकला मला ह्यांच्या बोलण्यावरनं हा प्रश्न पडतोय की गाण्याची कोरिओग्राफी कोणी केलीये आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी गाणं पाहिलंय तर तुमची जी हुक स्टेप आहे की हर काही सेकंदांना या हर काही मिनिटांना वेगळ्या वेगळ्या लोकेशन वरती होती तर बेसिक आयडिया त्याच्या मागची काय आहे? आयडिया म्हणजे असं नाही आम्ही हे ठरवून गेलो होतो की नाही का गाणं शूट तर आम्हाला ओळखायचं नव्हतं गाणं म्हणजे व्यवस्थित नीट करायचं होतं त्यात आणि आपले कॅरेक्टर रोल्स वगैरे त्यांना त्यांचा टास्क होता की त्यांना ऍक्च्युली आम्ही सांगितलंच नव्हतं ना की त्यांना तेच करायचे स्टेप्स किंवा काय ऍक्च्युली हे जे करतायत ते त्यांना पण करायचं हे माहिती नव्हतं तर त्यानंतर मग त्या गोष्टी डेव्हलप होत गेल्या जसं अक्षयने मगाशी बोलला की मला ह्या गोष्टी तो सँडी सांगायला लागला तर प्रत्येक गोष्ट एक येत गेली आणि त्याचं ते जे आपलं साऊंड होता त्याचे जे रिदम्स होते त्याच्यावरती काही प्रत्येकाने ह्याने काही पायाची स्टेप सांगितली हिने ती फिरायचं कसं किंवा काय त्या घुंगराच्या स्टेप्स अक्षयने काही गोष्टी सांगितल्या की आपण असा हात वर्ण केला तर अशा गोष्टी करत करत आम्ही
त्या गोष्टी पण बांधल्या तिथं जाऊन त्या गोष्टी. आणि आम्ही जवळपास 4-5 दिवस गाणं शूट केलं. त्याची ती इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही बोलला तसं की आम्ही जवळपास 2 दिवस तर त्या वेगवेगळ्या ठिकाणी हुक स्टेप आहे आपली घुंगराची किंवा काय, तर 2 दिवस हुक स्टेपच घेत होतो ना. इथे हुक स्टेप घे, तिथे घे, ते घे, इथे घे. नाही, अर्थातच गाणं खूप सुंदर झालंय. आणि एक अजून प्रश्न असा आहे की तिचं तर अटायर म्हणजे दोन्ही अटायर कसे व्यवस्थित होते, छान होते, पण लुंगीच का? लुंगी ऍक्च्युली कोकण हा भाग असल्यामुळे तिकडे नाही का लोक थोडस म्हणजे हाफ पॅन्ट टी शर्ट वगैरे हे वापरतात, म्हणजे कमी कपडे वापरतात पण उन्हाचं निवांत असतं. तर तिकडे लुंगी पण लोक वापरतात जास्त. तर आता समीरचं गावच आहे ते, तर तिथं पण काही लोक लुंगी वगैरे वापरायचे. तर त्याच्यावरनं आम्हाला थोडस तिथे गेलं झालं की आपण कॉस्ट्युम मध्ये त्या गोष्टी इम्प्रोवाइज करू शकतो का, की लुंगी वगैरे ह्या गोष्टी ऍड करणं किंवा काय. तर त्या पण गोष्टी तिथे गेल्यानंतर आम्हाला त्या सुचल्या आणि आम्ही शूटला जाताना मग त्या गोष्टी कॅरी केल्या होत्या. लुंगी वगैरे सोबत घेऊन गेलो होतो आणि ते लुक टेस्टला बसल्यामुळे ते परत तसंच पुढं कंटिन्यू केलं. काही ना काही कारण आहे प्रत्येक गोष्टी. त्याच्यात एक बॅग दिसते बघा ती तशी, ती सिरियस होता हाताने पेंट आणि ते झाडावरती समीर बसतो आणि त्या ब्लॅकच्या पर्स्पेक्टिव्ह एक शॉट घेतलेला आहे. प्रदीपजी ते जे बॅगची कॉन्सेप्ट डोक्यात होती ते कलर्स आणि ब्रश घेऊन जेव्हा बसले आणि वैष्णवी डायरेक्ट पेंट करायला चालू झाले. कमाल, म्हणजे ते असं वाटत हे लोक काय करणार आहे. आर्टिस्ट लोकांचा आर्ट बाहेर येतो. आणि झालं ते. आणि त्याला जेव्हा घुंगरं लागली कमाल, छान दिसलं. हा, त्या भाताच्या सीनवर तर मला लगेच एक कंटिन्युएशन आठवलं, कनेक्टेड. दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रत्येकालाच त्यानंतर काम होतं, त्याला काही शूट होतं, तिला काही शूट होतं, आम्हाला काही थोडीफार काम होती. असं होतं की परत येणं शक्य नव्हतं. गेला असतं डायरेक्ट 1-2 महिन्याचा गॅप गेला असता. आणि शेवटचा सिक्वेन्स राहिला होता थोडासा रोमॅन्टिक असा छान, नाही का, काहीतरी तिथं सनसेट आणि सगळे एकत्र येतात. आणि मित्र थोडेसे आता नाही तरी फक्त या दोघांच काहीतरी आहे. आमदार पडायला लागलाय आणि आमच्याकडे वेळ नाही. आणि जे लोकेशन आम्ही डोक्यात ठेवलं होतं ते असं होतं की तिथं जाणं शक्य नव्हतं किंवा तिथं करणं शक्य नव्हतं. त्यांनी म्हटलं एक लोकेशन आहे, म्हटलं कुठे, आणि होता फक्त 20-25 मिनिट शिल्लक होते. म्हणलं फक्त फास्ट अँड फ्युरियस करावं लागतं. बसाव कसं आणि ते सगळ्यांना गाडीमध्ये ठाक दरवाजे लावले, गिअर टाकला, बांग अशी पळवली गाडी स्ट्रेट जातच नव्हती, फक्त पण आमचा सगळ्यांचा विश्वास सध्याशी आम्ही विश्वास होता आणि आम्ही तिथे गेलो ते वर झालं आणि ते शूट पण झालं छान. तुम्ही क्लायमॅक्स मध्ये पाहू शकता शेवटचा सीन किती छान आहे. ते गाणं तिथपर्यंत गेलंय, पोहोचले, तर तो कॉन्फिडन्स समयावरती पण होता. महत्वाची गोष्ट की हा ठीक आहे, तो म्हणतोय हे गाणं आपण वेगळ्या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचवायचं आणि त्यांनी ते पोहोचवलं. त्याने एकच गोष्ट सांगितली होती की हे गाणं आहे, आपल्याकडे आलंय, हे करायचं आहे आणि ते लोकांना बघायला आवडतं पाहिजे आपल्यापेक्षा. एवढीच गोष्ट होती. तो विश्वास त्याचा होता आणि ते सगळ्यांनी आम्ही संपादन करून ती गोष्ट आणली तर ते लोकांसमोर आली. नक्कीच, अर्थातच गाणं खूप सुंदर झालंय. त्यांना ऑडियन्सचा प्रतिसादही तेवढाच सुंदर भेटेल. तर खूप गप्पा गोष्टी झाल्या. आता आपण थोडस गेम पार्ट कडे येऊया. तर सगळे रॅपिड फायर खेळूयात. पहिलं स्टार्ट अक्षय सरांपासून करूयात आपण. तुम्हाला ऍक्टिंग जास्त आवडते की रायटिंग जास्त आवडते? टॉपला ऍक्टिंग. गावाकडचं शूट जास्त आवडतं की सिटी मधलं शूट जास्त आवडतं? सिटी मध्ये. माझं बालपण गावाकडे गेलं. तुमच्या सेट वरती सगळ्यात जास्त आवाज कोणाचा होता? गाण्याचा. आणि जेवढे पण सिक्वेन्स शूट मध्ये झाले तर काही सिक्वेन्स नाईटला झाले असतील, काही सिक्वेन्स डे ला झाले असतील, तर तुमचा आवडता सिक्वेन्स डे असतो की नाही? याच्यामध्ये नाईट होतं कारण आम्हाला उघडं बसवलं. मी सँडी तुमच्याकडे येते. रोमॅन्टिक रोल की इंटेन्स ऍक्शन रोल? ऍक्शन इंटेन्स. जीन्स घालायला आवडेल की लुंगी? हा भाई, इथं लुंगी घालून फिरलं तर अवघड होईल, तर जीन्स. त्या गाण्यामधला सगळ्यात फेवरेट लिरिक्स तुमचे कुठले होते?
गुंगरातला छल्ला छर्रा जसा करतोय कुळकुळ आहे. सेट वरती सगळ्यात जास्त रिटेक्स कोणी घेतले? रिटेक्स प्रत्येकाच्या आयडियाज म्हणून झाले आणि अरे हे नाही हे अजून छान वाटतं मग परत रिकव असं झालं. तुमच्या टीम मध्ये सगळ्यात जास्त फूडी कोण होतं? नेमकं मला विचारलाय हा प्रश्न. काय नाही, आम्ही दोघं जिथं जिथं स्पेस मिळत होता वेळ मिळत होता तिथं एक छोटस टपरी आहे दुकान आहे तिथं आम्ही दोघं कल्टी मारायचो आणि काय काय खाऊन यायचो. क्रेडिट बेस. आता मी वैष्णवीकडे येते. सेट वरती कधी हा प्रश्न तुलाच विचारते, सगळ्यात जास्त सेल्फीज कोणी काढले? त्याच्यानंतर गाण्यामध्ये तुझा खूप असा नॅचरल लुक आहे, तर तुला तुझ्या पर्सनल आयुष्यात मेकअप लुक जास्त आवडतो की नॅचरल लुक जास्त आवडतो? नॅचरल लुक. सेट वर तुझा गॉसिप पार्टनर कोण होता? मी सगळ्यांशी बोलायची. तुझा नेक्स्ट सॉन्ग तुला कोणासोबत करायला आवडेल? याच्यासोबत अर्थात नाही. असंच आम्ही गेले की 12 वर्ष बोलतो की आता सोबत मग करायला आणि बोल झालं असं बरेच काम करतो. आता सुधीर मी Yes. तुमच्याकडे येते. तुम्ही ह्या गाण्यात लीड आहे. शिवतरगडचा सनराईज चांगला की सनसेट? सकाळी उठल्यानंतर तुम्ही टेरेस वरती माझ्या सकाळी उठल्यानंतर तो सनराईज दिसतो तो म्हणजे मला आतापर्यंत मी ज्या फिरलो असं नेहमी जास्त पण तो मला एक वेगळं सुख देऊन जातो नाही का? तुम्हाला काय वाटतं की गाण्यामध्ये सगळ्यात बेस्ट खूप स्टेप कोणी केली आहे? अक्षय वैष्णवीसाठी एक वर्ड कुठलाही? नाही वैष्णवी खरंच खूप गुणी मुली आहे आर्टिस्ट म्हणून पण खूप उत्तम आहे मैत्रीण म्हणून खूप चांगली आहे मन मिळावं आहे. एक व्हिडिओ करायला आवडतं की मूवी करायला आवडतं? हा. मी तुमच्याकडे येते. काय कसं प्लॅनिंग करून शूट करणं आवडतं की अचानक गोष्टी चेंज करून शूट करणं आवडतं? अचानक तर काही नसावं, तर सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या असाव्यात तरच ती गोष्ट घडते आणि तिथे गेल्यावर जाऊन केलं तर पचका होऊ शकतो. तुमच्या मते तुम्ही स्ट्रिक्ट डायरेक्टर आहात की कूल डायरेक्टर आहात? ऍक्च्युली डिरेक्टर असा मी शब्द लावणार नाही स्वतःला. मी एक फिल्म मेकर आहे आणि मला प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक व्हिडिओ किंवा सिनेमा जे काय असेल ते करून बघायला आवडतं. तो आम्ही करतो आणि त्याचा अनुभव स्वतः पण घेतो आणि दुसऱ्याला पण त्या गोष्टीची मजा येते. तुम्हाला ऍज अ पर्सन आउटडोर शूट जास्त आवडतं की स्टुडिओ शूट जास्त आवडतं? 100% आवडतो. आणि सगळ्यात जास्त या गाण्यामध्ये, आता हे तर गाणं होतं, बट जेव्हा तुम्ही मूवी करता तेव्हा तुम्ही स्क्रिप्ट फॉलो करता की स्क्रिप्टच्या आउट ऑफ द बॉक्स जाऊनही तुम्हाला आयडियाज एक्झिक्यूट करायला आवडतात? नाही, स्क्रिप्ट फॉलो करूयात आपण, त्यानंतर सुचलं तर मग आउट ऑफ बॉक्स, पण पहिली स्क्रिप्ट. तुमच्या सर्वांना भेटून मला खूप छान वाटलं. अर्थातच तुम्हाला तुमच्या गाण्याला खूप खूप शुभेच्छा. भविष्यात अजून नवनवीन चित्रपट, गाणी, ऍक्शन सीन्स, शॉर्ट फिल्म्स घेऊन आणि असंच प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहा. हा पॉडकास्ट एंड करायच्या आधी तुमच्या गाण्याची कुठलीही एक लाईन तर तुम्ही सगळे गायला तर खूप आवडेल आम्हाला. आम्ही म्हणायचे का? आम्ही गायला हरकत काही नाही तुम्ही ऐकायला काही नाही. आपलं सिंगर खूप चांगलं गायलेलं आहे आणि प्रयत्न करू. आम्ही प्रयत्न करतो जसा आवडेल आमचा प्रयत्न करू. 1, 2, 3 गो. भेटीला गाठ सुटलं, सारा मोड फुटलं, भेटीत तुला घेऊन राहा, मंत्री मनवा पेटलं, भेटीत तुला घेऊन